जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। बैलगाडा शर्यत हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ म्हणून ओळखला जात असून या शर्यतीमुळे गावातील एकोपा आणि सामाजिक एकात्मता वाढते। या शर्यतींना एक प्रकारे खेळ म्हणूनच नव्हे तर परंपरेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून देखील इतरांनी पाहिले पाहिजे। बैलगाडा शर्यत महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारा क्रीडा प्रकार असून शेतकऱ्यांचा सन्मान, संस्कृतीचे संवर्धन आणि परंपरेला आधुनिकता देणे हेच आमचे यामागचे ध्येय असल्याचे प्रतिपादन युवा नेते तथा उद्योजक पांडुरंग नवले यांनी केले। शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी या ठिकाणी मंगळवार दिनांक 6 रोजी माहूर निवासिनी रेणुका देवीचे साक्षांत रूप असलेल्या श्री बालंबिका देवी यात्रोत्सवानिमित्त युवा उद्योजक पांडुरंग नवले सामाजिक प्रतिष्ठान यांच्याकडून भव्य असे बालंबिका केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन बालम टाकळी या ठिकाणी करण्यात आले होते। या बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन आखेगाव येथील जोग महाराज संस्थानचे मठाधिपती महंत राम महाराज झिंजुरके तसेच राहुल महाराज गरड यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आयोजित कार्यक्रमात युवा उद्योजक पांडुरंग नवले हे बोलत होते। यावेळी सरपंच डॉक्टर राम बामदळे, युवा नेते पांडुरंग नवले, भाजपचे ज्येष्ठ नेते कासमभाई शेख, उपसरपंच सर्जेराव घोरपडे, माजी सरपंच अशोक खिळे, बाबासाहेब महाराज घाडगे, संदीप देशमुख, राम केसभट, बोदेगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेचे माजी चेअरमन महादेव घोरतळे, माजी सरपंच अभय चव्हाण, बोदेगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेचे व्हाईस चेअरमन प्रसाद पवार यांच्यासह परिसरातील बैलगाडा शर्यतीचे शौकीन तसेच ग्रामस्थ गावकरी हे मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। संगमनेर शहरातील गजबजलेल्या गणेश नगर परिसरात भर दुपारी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी ओरबाडून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे। सोमवारी दुपारी 3:15 ते 3:30 वाजेच्या सुमारास घडलेल्या या धूम स्टाईल चोरीमुळे शहरात विशेषतः महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नंदा आनंद हासे या सोमवारी दुपारी गणेश नगर मधील गल्ली क्रमांक 13 मधून आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी पायी जात होत्या। त्या गल्लीतून जात असतानाच एका विना क्रमांकाच्या दुचाकीवरून 2 अज्ञात तरुण तेथे आले व दोन्ही चोरट्यांनी डोक्यावर हेल्मेट घातले होते जेणेकरून त्यांची ओळख पटणार नाही। चोरट्यांनी नंदा हासे यांच्या जवळ येऊन अचानक त्यांच्या गळ्यातील 5.5 तोळे वजनाचे सोन्याचे गंठण जोराने ओरबाडले। गेल्या वर्षभरात कांद्याला भाव मिळाला नाही। भाववाढीच्या आशेवर तालुक्यातील शेतकऱ्यांनी अखेरपर्यंत उन्हाळी कांदा साठवून ठेवला होता, परंतु कांदा संपत आला तरीही भाववाढ झाली नाही। तालुक्यातील अनेक ठिकाणी लागवड केलेला कांदा व कांदा रोपे रोगाट हवामानाने औषधांच्या फवारणीमुळे शेतकरी वर्ग वैतागला आहे। सध्या लागवडी केलेल्या कांद्यांवर व रोपांवर रोगट हवामानाने औषधांच्या फवारणीमुळे शेतकऱ्यांच्या नाकीनव आले आहे। परिसरात पावसाळी व रब्बी हंगामातील उन्हाळी कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते। अतिवृष्टी व सततच्या वातावरणातील बदलांमुळे करपा व मर रोगाच्या प्रादुर्भावामुळे महागड्या औषधांची फवारणी करून वाचवलेल्या पावसाळी लाल कांदा पिकांवर परोपजीवी अमरवेलींचा प्रादुर्भाव झाला आहे। कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून कोपरगाव मतदारसंघाच्या ग्रामीण भागातील विविध गावातील रस्त्यांच्या मजबूतीकरणासाठी 5.18 कोटींच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे। पुढे आमदार आशुतोष काळे म्हणालेत की कोपरगाव मतदारसंघातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन जिल्हा नियोजन समितीकडे विविध विकास कामांचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते। या प्रस्तावांना नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन या विकास कामांना सुरुवात होणार आहे। जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या।
हिवाळ्याच्या सुरुवातीलाच परदेशातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांनी पाथर्डी परिसरात हजेरी लावली असून यंदा पाथर्डी जवळील पाणथळ भागात ब्लू थ्रोट या दुर्मिळ हिवाळी पाहुण्याची पहिल्यांदाच ठोस व छायाचित्रांसह नोंद झाली आहे। ही नोंद जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात असून पाथर्डी परिसरातील नैसर्गिक अधिवासाचे पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित करणारी ठरली आहे। काही लोकांना संगमनेर तालुक्याचा विकास बघवत नाही म्हणून ते बनवाबनवी करत आहेत। बेकायदेशीर वाढलेल्या टोल नाक्यांमुळे तालुक्यात अंमली पदार्थांची तस्करी त्यासोबतच दहशत आणि गुंडगिरी वाढली आहे, अशी टीका माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे। हे सर्व थांबण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करा असे आवाहन देखील त्यांनी केले। संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने पिंपरणे येथे शेतकरी मेळावा पार पडला। तसेच संगमनेर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगर अध्यक्षा डॉक्टर मैथिली तांबे आणि संगमनेर सेवा समितीच्या नगरसेविकांचा सत्कार करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा असून भाविकांकडून सातत्याने श्री साईबाबांच्या चरणी भरभरून दान अर्पण केले जाते। मुंबई येथील एशियन पेंटचे प्रवर्तक रुपेन चौकशी यांनी श्री साईबाबा संस्थानला 1,02,00,000 रुपये इतकी देणगी डिमांड ड्राफ्टद्वारे अर्पण केली आहे। ही देणगी श्री साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे। श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी आश्रम ते बेताळ वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याचे लोकसहभागातून खडीकरण करण्यात आले। या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे शालेय विद्यार्थ्यांना पावसाळ्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। नागरिकांनी एकत्र येत श्रमदान व आर्थिक सहकार्याने रस्त्याचे काम पूर्ण केले, त्यामुळे परिसरातील नागरिकांसह विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय। या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून सध्या कौतुक होत आहे। मांजरसुंबा जिल्हा अहिल्यानगर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत गावातील नागरिकांमध्ये एकल वापर प्लास्टिक बंदी संदर्भातील जनजागृती करण्यात आली। या नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे प्लास्टिकच्या वापराविरुद्ध नागरिकांना जागरूक केले गेले। या उपक्रमात स्थानिक ग्रामपंचायतीचे सदस्य आणि ग्रामीण नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। या अभियानाचा उद्देश गाव जलसमृद्ध, स्वच्छ, हरित बनवणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा प्रसार करणे हा आहे। जिल्ह्याची खबर बातमीमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।